हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज मला प्रश्न पडतो, आपलं ॲडव्हर्सिटी कोशंट कमी झालेलं आहे का? किंवा आपल्याला प्रतिकूल परिस्थितीवर मात करायची क्षमता कमी झाली आहे का नाही, म्हणून आपण असं वागतो. अहो, आजूबाजूला बघा तुम्ही. एवढंच का, काल तरी आमच्या एका मैत्रीण सांगत होत्या, हल्ली डिप्रेशन अतिशय वाढलेलं आहे लोकांमध्ये. कित्येक लोकांना तर त्याची जाणीव पण नाही, म्हणत होत्या त्या. डिप्रेशन वाढलेलं आहे पण त्याची जाणीव नाहीये. जाणीव नसल्यामुळे काय होते, तर वाढत जाते आणि अति डिप्रेशनमध्ये गेलं की आपल्याला माहित आहे वेगवेगळे रोग येतात. त्यामुळे का हे कशामुळे झाले? पहिला मला वाटते आपला संवाद किंवा कुटुंबाचे मेंबर्सचा संवाद कमी झालेला आहे. पूर्वी कसा एकत्र जेवायचा, हल्ली तसं नाही. प्रत्येकाची जेवणाची वेळ वेगळी. तो आला की जेवला गेला. त्यामुळे एकमेकांशी बोलायला वेळ नाही. मेन सांगू का, आपलं कुटुंब ॲक्च्युअली हे खूप मेन आहे. आपल्याला सपोर्टिव्ह सिस्टम म्हणतो, मोटिवेशन म्हणतो, हे पहिलं आपले कुटुंबाकडनं मिळते. हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. आणि प्रत्येकानं आपलं कुटुंब म्हणजे हे आपलं सपोर्ट सिस्टम आहे हे जाणून घ्यायला पाहिजे. ही पहिली गोष्ट. दुसरं, पेशन्स, सहनशीलता पाहिजे. का म्हणजे बघा, कितीही वाईट वेळ येऊ द्या, ती बदलतेच, गॅरंटीड. वेळ सारखी नसते. आता रात्र झाली की संपूर्ण रात्र असते का? नाही, उजडते ना. इन द सेम वे, किती वाईट वेळ आली तरी ती बदलते. आणि तिसरी गोष्ट, हल्ली आपलं काय झाले म्हणजे आपल्याला लोकांच्या चुका दिसतात, पण माझ्या चुका मला दिसत नाहीत. कोणी दाखवून दिल्या तरी मला राग येतो. मग मी त्यांच्याशी बोलत नाही, हे करत नाही, हे काही नाही आहे का. मला माझी चूक कोणी दाखवून दिली तरी सहन होत नाही. त्यामुळे आधी आपण स्वतःच्या काय चुका आहेत त्या समजून घ्यायला, एक्सेप्ट करायला आपल्याला यायला पाहिजे. मी एक छोटीशी गोष्ट आपल्याला शेअर करते. एक स्वामीजी होते. ते काय केलं, आपले शिष्याला म्हणाले, हे घे, तुला मी आज एक गिफ्ट म्हणून काय देतो, आरसा. हा आरसा तू कोणाचाही तोंडास समोर धरलास का नाही, त्यांचे सगळे दोष तुला दिसतील. दोष दिसणार आहेत. ह्याला खूप आनंद झाला. त्यानं काय केलं, बघूया लगेच म्हणून आपले स्वामीजी गुरु त्यांचे चेहऱ्यावर धरला. त्याला त्यांचे दोष दिसले. मग तो घरी जात होता. त्याला एक त्याचा मित्र भेटला जवळचा. त्याला वाटलं, हा आता मित्राचे चेहरे समोर धरला. त्यालाही त्याचे मित्राचे सगळे दोष दिसले. घरी गेला.
घरी गेल्यावर तर म्हणाला आता काय आई वडिलांचं तरी माझ्यावर एवढं प्रेम आहे त्यामुळे त्यांचे तरी काही दोष नसणार. ते वडिलांचे चेहऱ्यावर धरलान तेथही त्याला दोष दिसले, आईचे चेहऱ्यावर धरलान तिथेही त्याला दोष दिसले. मग तो गुरुकडे आला. तो म्हणाला काय उपयोग ह्याचा मला, हा मी स्वामीजींना परत देतोय. सगळ्यांचे दोषच दाखवते, कोणी जगात असं नाहीये हा ज्याला काही दोष नाहीयेत. आणि गुरुकडे जातो, स्वामीजींना देतो. तो म्हणतो काय उपयोग. तो म्हणाला हे मी तुला कशाला दिलेलं, लोकाचे दोष बघण्यासाठी नाही. तू तुझे चेहऱ्यावर धरून बघितलेस का म्हणतो. नाही म्हणाला, बघ म्हणतो. त्याचा स्वतःचा चेहरा बघितला तेव्हा त्याला त्याचे दोष पण ते दिसले. राग असेल, शॉर्ट टेम्पर्ड असेल, जे काही आहे तसं गुरुजी म्हणाले, स्वामीजी म्हणाले हा आरसा मी तुला एवढ्यासाठी दिलेला आहे, आपण स्वतःचे दोष कमी करायला पाहिजे. तू काय केलास, लगेच माझ्या चेहऱ्यावर धरलास, मित्राचे चेहऱ्यावर धरलास, आई वडिलांचे, पण स्वतःचे चेहऱ्यावर धरून तुला स्वतःत काही कमी आहे का हे बघूया असं वाटलं नाहीये. तसं याला वाटते, हो खरं माझी चूक झाली म्हणतो. स्वामीजींना नमस्कार करतो आणि आपले घरी जातो. आपलं पण मित्रांनो असंच झालेलं आहे. दुसऱ्याची एवढीशी चूक सुद्धा आपल्याला दिसते, पण आपण कधी आपल्याकडे स्वतःचं काय चुकते का हे आपण बघत नाही. त्यामुळे ॲडव्हर्सिटी कोशंट म्हणतो आपण, म्हणजे प्रतिकूल परिस्थितीशी ॲडजस्ट करणं आपल्याकडे कमी झालेलं आहे. त्यामुळे काही कमी झालं तरी आपण काय करतो, लगेच अगदी टोकाचा निर्णय घेतो, स्वतःला संपवणे एवढा. हेतनं मार्ग निघेल, कितीही वाईट वेळ येऊ देत ती बदलते हे आपल्याकडे नाहीये, आपल्याला नाही वाटत. हे आपण जाणून घ्यायला पाहिजे. मेन किती वाईट वेळ येऊ देत ती बदलणारच आहे, ती सेम नसते. आज अशी वेळ असली तरी उद्याला ती वेळ बदलते. आता हे आपण कशातनं समजून घेऊ शकतो. अहो तुम्ही ग्रेट लोकांचे, जे तुम्हाला वाटतात हा व्यक्ती खूप यशवंत आहे, असल्या लोकांचे तुम्ही बायोग्राफीज वाचा. ऑल ऑफ ए सडन त्यांना यश मिळाले का, नाही. कुठे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायचं काम करणारा माणूस सुद्धा स्वतः किती मोठा उद्योगपती बनू शकतो हे आपण धीरूभाई अंबानींकडनं. एवढेच काय, पेपर विकणारा मुलगा रामेश्वरम सारख्या ठिकाणी मोठा शास्त्रज्ञ बनतो, देशाचा प्रेसिडेंट बनतो. हे सगळं आपल्याला कळते ना. मग परिस्थिती बदलते का नाही, सेम राहते का, नाही. मग आज असेल, आज माझ्याकडे नसेल, फोन नसेल किंवा गाडी नसेल, राहायला स्वतःचं घर नसेल, पण ही परिस्थिती मी बदलू शकतो. आज आहे हे असं आहे, ठीक आहे, पण मी ही परिस्थिती बदलू शकतो. मग माझ्याकडे काय चांगले गुण आहेत, काय मी करायला पाहिजे हा विचार करायला पाहिजे. आणि ह्याच्याशिवाय आणि एक आपण आपलं मन शांत ठेवण्यासाठी वापरायला पाहिजे, म्हणजे काही सामाजिक कार्यात आपण स्वतःला झोकून घेऊ शकतो.
तर मेंटली रिटार्डेड मुलांबद्दल असेल, अनाथ मुलांचं असेल, अनाथ महिलांविषयी असेल. आज आता अहो लग्न झालं नाही म्हणून जीव देतात म्हणे मुलं. संपलं. एवढंच तुमचं ध्येय होतं, लग्न करायचं. लग्नाला मुलगी मिळत नाही म्हणून जीव देतात. अहो कितीतरी मोठी ध्येय आहेत. प्राण्यांसाठी काम करा, पक्ष्यांसाठी करा, झाडांसाठी करा, माणसांसाठी करा. असं काहीतरी एक सोशल सर्व्हिसचं ध्येय घ्या. पण आपली ॲडव्हर्सिटी कोशंट कमी होऊ देऊ नका. आपल्याला काय म्हणायचं आहे? हॅव ए गुड डे.